श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर फक्त युद्ध करायला शिकवलं नव्हतं, त्यांनी त्याला जीवन जगण्याची नीती शिकवली होती. कधी शांत राहायचं, कधी निर्णय घ्यायचा, कधी कोणावर विश्वास ठेवायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठीण परिस्थितीतही स्वतःला योग्य मार्गावर कसे ठेवायचं. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांच्या अशाच 10 जीवन बदलणाऱ्या नीती, ज्या महाभारतातून आपल्याला शिकायला मिळतात. आणि शेवटची नीती कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. नीती क्रमांक 1. कर्म करा, परिणामांची चिंता करू नका. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनासमोर त्यांचे गुरु, नातेवाईक आणि प्रियजन उभे होते. हे पाहून अर्जुनाच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण झाला. त्याला वाटलं, मी हे युद्ध जिंकलो तरी माझ्या आप्तांच्या मृत्यूवर मिळालेल्या विजयाचा काय उपयोग. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आपल्या हातात कर्म आहे, पण प्रत्येक परिणाम आपल्या नियंत्रणात नसतो. आपण मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य प्रयत्न आपल्या हातात ठेवू शकतो, पण प्रत्येक वेळेस अपेक्षित परिणाम मिळेलच असं नाही. म्हणून परिणामाच्या भीतीने कर्म सोडू नका. नीती क्रमांक 2. संकटात मन शांत ठेवा. अर्जुनासमोर युद्ध होते. एका बाजूला कर्तव्य होतं आणि दुसऱ्या बाजूला भावना. पण श्रीकृष्णांनी त्याला घाबरून निर्णय घेण्याऐवजी शांत मनाने परिस्थिती समजून घेण्यास सांगितले. कारण अशांत मन अनेकदा चुकीचा निर्णय घेतं. आपल्या आयुष्यातही संकट आलं की आपण लगेच प्रतिक्रिया देतो, पण काही वेळ शांत राहून विचार केला तर अनेक समस्यांचा मार्ग सापडतो. संकटाला घाबरण्यापेक्षा संकटात आपलं मन स्थिर असणं अधिक महत्त्वाचं आहे. नीती क्रमांक 3. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. महाभारतात अनेक प्रसंग असे होते जिथे एका निर्णयाने पुढचा संपूर्ण इतिहास बदलला. श्रीकृष्णांनी अनेकदा परिस्थितीचा बारकाईने विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कधी शांततेचा मार्ग निवडला तर कधी युद्धात रणनीतीचा वापर केला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, योग्य निर्णय फक्त बुद्धीने नाही तर परिस्थिती समजून घेऊन घ्यावा लागतो. प्रत्येक निर्णयासाठी घाई करू नका. स्वतःला विचारा, यापुढे काय परिणाम होईल. कधीकधी काही क्षणांचा विचार आपल्याला वर्षाच्या पश्चात्तापापासून वाचवतो. नीती क्रमांक 4. अहंकारापासून दूर राहा. महाभारतात दुर्योधनाकडे सत्ता होती, सैन्य होते आणि मोठे योद्धे त्याच्या बाजूने होते, पण त्याचा अहंकार त्याच्या विवेकावर भारी पडला. श्रीकृष्ण स्वतः शांततेचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापुरीत गेले. पांडवांनी आपला पूर्ण अधिकार मागण्याऐवजी अगदी कमी मागणी केली, पण दुर्योधनाने तीही नाकारली. त्याला वाटलं की शक्ती आणि सत्ता त्याला नेहमीच वाचवतील, पण शेवटी त्याच अहंकाराने त्याचा विनाश केला. सफलता मिळाल्यावर नम्र राहा, कारण आजची ताकद आणि आजची परिस्थिती कायम राहीलच असं नाही. नीती क्रमांक 5. चुकीच्या संगतीपासून सावध राहा. मनुष्याच्या विचारांवर त्याच्या संगतीचा मोठा परिणाम पडतो. दुर्योधनाच्या मनात पांडवांविषयी असलेला द्वेष वाढत गेला. त्याला अनेक वेळा योग्य सल्ले मिळाले. विदुरांनी समजावलं, भीष्मांनी सावध केलं, श्रीकृष्णांनीही शांततेचा मार्ग दिला, पण दुर्योधनाने चुकीच्या विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला अधिक महत्त्व दिलं. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या विचारांवर परिणाम करतात, म्हणून स्वतःला विचारा, ज्यांच्यासोबत मी वेळ घालवतो तो मला चांगला माणूस बनवत आहे का. संगत बदला, विचार बदलतील. विचार बदलले की जीवनाची दिशा बदलू शकते. नीती क्रमांक 6. अन्यायाविरुद्ध उभे राहा. महाभारतातील द्यूतसभा हा अन्यायाचा अत्यंत गंभीर प्रसंग होता. द्रौपदीचा अपमान होत असताना सभेत अनेक मोठे योद्धे आणि ज्येष्ठ उपस्थित होते, पण अन्याय थांबवण्यासाठी आवश्यक तो ठाम विरोध झाला नाही. हा प्रसंग आपल्याला एक मोठी शिकवण देतो. अन्याय करणं चुकीचं आहेच, पण अन्याय समोर घडत असताना गप्प बसणंही धोकादायक आहे. आपल्या आजूबाजूला चुकीची गोष्ट घडत असेल तर शक्य असेल तेथे योग्य पद्धतीने आवाज उठवा, कारण कधीकधी एका व्यक्तीचा योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. नीती क्रमांक 7.
स्वतःच्या मनावर विजय मिळवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बाहेरच्या शत्रूपेक्षा मनातील भीती, मोह, संभ्रमावर विजय मिळवण्याचा मार्ग दाखवला. अर्जुनाला युद्धभूमीवर बाहेरचे शत्रू दिसत होते, पण त्याच वेळी त्याच्या मनात भावनांचं युद्ध सुरू होतं. श्रीकृष्णांनी त्याला मन स्थिर करण्याचं आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ज्ञान दिलं. आपल्या आयुष्यातही अनेकदा समस्या बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. भीती, अतिविचार, तुलना, निराशा आणि स्वतःवरचा अविश्वास. मन जिंकलं तर परिस्थितीशी लढण्याची ताकद आपोआप वाढते. नीती क्रमांक 8. योग्य मित्राची किंमत ओळखा. अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं फक्त मैत्रीचं नव्हतं. श्रीकृष्णांनी अर्जुनाला फक्त युद्धात साथ दिली नाही, तर त्याच्या संभ्रमाच्या काळात त्याला योग्य मार्गदर्शन दिलं. हा खरा मित्राचा गुण आहे, जो फक्त तुमच्या चांगल्या काळात तुमच्यासोबत नसतो, तर तुमच्या कठीण काळातही तुमचा हात सोडत नाही. तुमच्यासोबत हसणारे अनेक लोक मिळतील, पण तुमची चूक दाखवणारा आणि योग्य मार्ग दाखवणारा मित्र खूप मौल्यवान असतो. म्हणून मित्रांची संख्या नाही, तर त्यांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. नीती क्रमांक 9. परिस्थितीनुसार रणनीती बदला, ध्येय नाही. महाभारताचं युद्ध फक्त शक्तीने जिंकलं गेलं नाही, त्यात रणनीती, वेळ आणि परिस्थितीचं आकलन यांना मोठं महत्त्व होतं. श्रीकृष्णांनी अनेक प्रसंगी परिस्थितीनुसार योग्य रणनीती आखली. याचा अर्थ असा नाही की ध्येय बदलायचं, तर ध्येय एकच ठेवून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग परिस्थितीनुसार बदलता आला पाहिजे. एखादी गोष्ट पहिल्यांदा जमली नाही म्हणून लगेच हार मानू नका. कदाचित तुमचं ध्येय चुकीचं नाही, फक्त तुमची पद्धत बदलण्याची गरज आहे. नीती क्रमांक 10. सत्य आणि धर्माची बाजू सोडू नका. महाभारताची सर्वात मोठी शिकवण म्हणजे धर्माचा मार्ग सोपा नसतो, पण तोच योग्य मार्ग असतो. पांडवांच्या जीवनातही संकटे आली, वनवास आला, अपमान सहन करावा लागला, युद्ध करावं लागलं, पण शेवटी त्यांनी आपल्या कर्तव्याचा मार्ग स्वीकारला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला हेच समजावलं की आपल्या कर्तव्यापासून पळून जाणं हा उपाय नाही. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आयुष्यात कधीकधी सत्याच्या बाजूने उभं राहणं कठीण वाटेल. कदाचित लोक तुमच्या विरुद्ध जातील, कदाचित तुम्हाला काही काळ नुकसानही सहन करावं लागेल, पण योग्य गोष्टींची साथ सोडू नका. कारण परिस्थिती बदलते, पण योग्य कर्माची किंमत कधीच कमी होत नाही. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांच्या या 10 नीती फक्त महाभारताच्या काळासाठी नाहीत, तर त्या आजच्या आपल्या आयुष्यासाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहे. कर्म करा, मन शांत ठेवा, योग्य निर्णय घ्या, अहंकार टाळा, संगत चांगली ठेवा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, मनावर नियंत्रण ठेवा, सच्च्या मित्राची किंमत ओळखा, परिस्थितीनुसार रणनीती बदला आणि सर्वात महत्त्वाचं, सत्य आणि धर्माची साथ सोडू नका. कारण श्रीकृष्णांची नीती आपल्याला एकच गोष्ट शिकवते, जीवनात परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीत आपण कसं वागायचं हे आपल्या हातात असतं. तुम्हाला श्रीकृष्णांची यापैकी कोणती नीती सर्वात जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाभारत सार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया महाभारतातील आणखी एक अद्भुत कथेसोबत. धन्यवाद.